तुम्हाला माहित आहे का, एक असा व्यक्ती ज्याने संपूर्ण युरोपवर राज्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं नाव होतं नेपोलियन बोनापार्ट. 15 ऑगस्ट 1769 रोजी कोर्सिका बेटावर नेपोलियनचा जन्म झाला. तो लहान वयातच फ्रेंच सैन्यात दाखल झाला आणि आपल्या बुद्धी, धैर्य आणि नेतृत्व गुणांनी सर्वांना चकित केलं. त्याने आपल्या युद्ध कौशल्याने युरोपातील मोठ्या राष्ट्रांना हादरवून सोडलं. त्याची सर्वात प्रसिद्ध लढाई होती ऑस्टरलिड्सची लढाई 1805, ज्यात त्याने जबरदस्त विजय मिळवला. पण जशी त्याची उंच भरारी होती तसाच त्याचा पतनही वेगाने झाला. 1815 मध्ये वॉटरलूच्या लढाईत त्याला पराभव पत्करावा लागला आणि मग त्याला सेंट हेलेना बेटावर निर्वासित म्हणून पाठवण्यात आलं. तेथेच 1821 साली त्याचा मृत्यू झाला. पण आजही नेपोलियनचं नाव म्हणजे महत्त्वाकांक्षा, रणनीती आणि नेतृत्व याचंच प्रतीक आहे. म्हणूनच इतिहास आपल्याला जगायला शिकवतो.